मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण पाहणार आहोत. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तुम्ही तयारी करत असाल, मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र किंवा बाल मानसशास्त्र यावर जबरदस्त आणि विश्लेषण घेऊन मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न बनवलेले आहे. फक्त 24 तास आपल्याजवळ शिल्लक आहे. आता या 24 तासात करायचं काय आहे, तर या 30 पैकी 30 मार्काला मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. कारण परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर 100% तुम्ही 30 पैकी 30 मार्क मिळू शकता. नाहीतर चुकीला तुम्हाला माफी नाही. संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. चला तर मग चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेला आहे समोरचा प्रश्न. बघा काय म्हटलेला आहे प्रश्न. तर 81वा प्रश्न आहे. अवगामी पद्धत म्हणजे डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, हे नियमाकडून उदाहरणाकडे जाण्याची पद्धत आहे. यापूर्वी बी आपण बरेचसे लेक्चर टाकलेले आहे. त्या लेक्चरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. बघा, याचे पहिलेचे जे पार्ट आहेत ते पार्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सर्व पार्ट पाहून घ्या, तुम्ही 30 पैकी 30 मार्क मिळवसाल. बघा काय म्हटलेलं आहे डिडक्टिव्ह मेथड. याच्या पहिले आपण उद्गामी पद्धत पाहिली, आता अवगामी पद्धत पाहायला लागलो. याच्यावर प्रश्न 100% विचारतात. बघा, मोठ्या वर्गाला कमी वेळेत माहिती देण्यासाठी कोणती पारंपरिक पद्धती सर्वोत्तम मानली जाते. तर बघा, ही शिक्षक केंद्रीय पद्धत आहे आणि शिक्षक केंद्रीय पद्धत जी आहे त्या मोठ्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी व्याख्यान पद्धती आपण त्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये शिक्षक काय करतात, केवळ व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. शिक्षक केंद्रीय पद्धत आहे. आणि विद्यार्थी केंद्रीय पद्धत कोणती, तर हे बी आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न आलेला आहे खूप वेळेस. दिवाळखोर बँक प्रवृत्ती म्हणजे काय, बँकिंग कॉन्सेप्ट ऑफ एज्युकेशन म्हणजे काय. तर बघा, ही संकल्पना मांडून व्याख्यान पद्धतीचा विरोध कोणी केला, तर पावलो फ्रेरे यांनी केलेला आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. अध्यापन प्रतिमानाचे मूळ उद्देश काय. 22 प्रतिमाने आहेत. हे 22ही प्रतिमाने तुम्हाला पाठ असायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न तुम्हाला प्रतिमानावर मिळालेले आहेत. प्रतिमानाचे जनक कोण आहे, कोणत्या उपपत्तिकारांनी कोणते प्रतिमान मांडलेले आहेत, हे सर्व काही विचारलेले आहेत. आणि ह्या प्रश्नांची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सर्वात शेवटपर्यंत पाहायचा, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे. आणि स्पीडनं बघा, कारण जेणेकरून वेळ तुमचा वाचेल. ओके, चला काय म्हटलेलं आहे. अध्यापन प्रतिमानाचा मूळ उद्देश काय आहे, तर अध्यापन प्रतिमान बघा, अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी किंवा पद्धतशीर करणे हे अध्यापन प्रतिमानाचा मूळ उद्देश आहे. बघा, जर तुम्ही चांगली टीचिंग मेथड वापरली तर विद्यार्थी तुमच्यात रममान होतात, ते परिस्थितीशी जुळू शकतात आणि ते त्यांच्या ध्येयाला साध्य करू शकतात. यासाठी तुम्हाला अध्यापन प्रतिमानाचा वापर करायचा आहे. मग तुम्ही शिक्षक होणार आहे. शिक्षक झाल्याच्या बाद विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थी कंटाळले नाही पाहिजे, त्यांचा मूड ऑफ नाही झाला पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला अध्यापन प्रतिमानांचा विचार करून विविध साहित्यांचा उपयोग करून तुम्हाला त्यांना शिकवावं लागत असते. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे 85वा ज्ञानरचनावाद. बघा, ज्ञानरचनावाद म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करणे. बघा, ज्ञानरचनावाद म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करणे. बघा समोर बघा 86वा काय म्हटलेला आहे, तर सामाजिक आंतरक्रिया कुळातील प्रसिद्ध प्रतिमान कोणते आहेत. तर बघा, सामाजिक आंतरक्रिया कुळातील प्रसिद्ध प्रतिमान कोणते आहेत, तर भूमिका पालन प्रतिमान त्याला म्हणतो. विद्यार्थ्यांना विविध भूमिका दिल्या जातात आणि त्यांना ते करून घेतल्या जाते, त्याद्वारे त्यांना शिकवल्या जाते. लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक अंतर म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची भूमिका त्यांना देणे. मग या पद्धतीद्वारे त्यांना शिकून त्यांच्यामध्ये एक रस निर्माण करून, आवड निर्माण करून आपल्याला त्यांना शिकवावं लागते. 87वा बघा काय म्हटलेलं आहे. बघा, यापूर्वी जवळपास आपले 200 प्रश्न झाले असतील. ते 200 प्रश्नाची लिस्ट जी आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तर ते पाहायचे आहे. नंतर हा व्हिडिओ झाल्याच्या बाद तेही पाहायचे. ओके, चला काय म्हटलेलं आहे. परिवर्तन कुळातील प्रतिमाने कोणत्या मानसशास्त्रावर आधारित आहेत, तर याला म्हणतो आपण वर्तनवाद मानसशास्त्रावर. ओके, चला त्याच्यानंतर बघा 88वा ब्रुनर यांचे कोणते प्रतिमान प्रसिद्ध आहे. बघा, विचारलेला आहे, खूप वेळेस विचारलेला आहे. प्रतिमानावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. संकल्पना प्राप्ती प्रतिमान त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा 89वा काय आहे, तर आधुनिक अध्यापनात शिक्षकाची मुख्य भूमिका काय आहे. तर शिक्षकाची भूमिका काय असते माहिती आहे का, सुबलक आणि सहप्रवासी असते. म्हणजेच बघा, विद्यार्थ्यांना घेऊन तुम्हाला चालावं लागत असते आणि विद्यार्थ्यांना समोर जर म्हणजे बघा
आधुनिक अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्याला काय करावं लागतं, तुम्हाला जर त्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यांच्यात मित्रताची भावना असायला पाहिजे, त्यांच्यासोबत राहून त्यांना शिकवून व्यवस्थित पद्धतीने त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, प्रयत्न करावे लागते. त्यानंतर बघा 90वा शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे असावे. आता या व्यक्तिमत्वावरही प्रश्न विचारलेले आहे. शिक्षक जर असा सिगरेट पिऊन शिकवा लागला तर जमते का, नाही जमत. बिहारचा एक व्यक्ती आहे बघा, आता रिअल व्हायरल व्हायला लागले, ते सिगरेट पिया लागलं आणि शिकवा लागलं, मग जमते का असं. हे तुम्हाला विद्यार्थी काय करतात, आदर्श मागणत असतात. आणि तुम्ही जर दारू पिऊन गेले, असे फाटके कपडे घालून असे डेअरिंगने गेले तर जमते का, तिथं नाही जमत. आपल्याला व्यवस्थित मान मर्यादेत राहावं लागत असते, जेणेकरून विद्यार्थी आपलं अनुकरण करत असतात आणि अनुकरणाद्वारे ते आपल्याला आदर्श मानतात. ओके, मग आपलं जे व्यक्तिमत्व आहे कसं असायला पाहिजे, आदर्श असायला पाहिजे, संयमी असायला पाहिजे. नाही तर आला राग की दोन दिल्या थोबाडीत, हे जमत नाही. ओके, म्हणून त्यांना संयमी असायला पाहिजे आणि सहानुभूती असायला पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्याप्रती, आपल्या समाजाप्रती आपली काय असायला पाहिजे, सहानुभूती असायला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊया, समोरचा प्रश्न पाहूया आता आपण काही. बघा, ही PDF मिळवायची कशी हे समजून घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट, PDF बऱ्याचशा जणांची मागणी होती. PDF मी बनवलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागितलेली आहे. जर तुम्हाला एक एक मार्क महत्वाचा असेल तर हा व्हिडिओ बघून घ्या आणि हा PDF घ्या, खूप महत्वाचे आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी PDF घेतलेली आहे. तुम्ही मागे राहू नका. ते TET काढतील आणि तुम्ही बसाल बोंबलत. मग हे लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आपल्याला, हे 500 क्वेश्चन पेक्षा जास्त क्वेश्चन आहेत आणि याच्यामध्ये बघा प्रश्नाचे स्वरूप पहिले सांगतो. वन लाईनर सर्व क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर उपयोजनात्मक प्रश्न ते सर्व काही क्वेश्चन असतील आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर सारे क्वेश्चन MCQ टाईपमध्ये बी तुम्हाला भेटतील. तर ही PDF मिळवायची कशी बघा, 500 पेक्षा अधिक क्वेश्चन आहे आणि 30 पैकी 30 जर गुण मिळवायचे असेल तर ही PDF आहे फक्त आणि फक्त 50 रुपयाला. ओके, फक्त 50 रुपये खर्च तुम्हाला करायचे आहे. टपरीवर खर्च करण्यापेक्षा, इतर खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर 50 रुपये दिले तर तुम्ही TET काढून मोकळे होऊन जासाल. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही. PDF कशी मिळवायची तर तुम्हाला या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे. ओके, 50 रुपये स्क्रीनशॉट काढायचा आहे, मला याच नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मी लगेच तुम्हाला PDF सेंड करणार आहोत. बघा, श्री गौरव जयस्वाल हे नाव येईल तुम्हाला तिथं. तर तुम्ही ते PDF म्हणजे पैसे पाठवायचे, स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवायचं. मी तुम्हाला लगेच काय देणार, PDF देणार आहोत. खूप जणांनी घेतली, तुम्ही मागे राहू नका, घेऊन टाका पटकन. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 91 काय आहे तर हा प्रश्न समजून घ्या. बघा 91 काय म्हणते, वर्गात लोकशाही वातावरण निर्माण करणे हे कोणाचे मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी करणार आहे का लोकशाही वातावरण निर्माण? नाही, विद्यार्थी नाही करू शकत. मग हे काम कोणाचं आहे, शिक्षकाचं आहे. लोकशाही म्हणजे बघा, लोकांनी लोकांसाठी लोक कल्याणाकरिता चालवलेले राज्य, हे आपण त्यांना सांगायला पाहिजेत. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 92वा, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी समजावून घेण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. व्यक्ती अभ्यास पद्धत आपण त्याला म्हणत असतो. ओके, व्यक्ती अभ्यास पद्धत आपण म्हणत असतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा 93वा, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणता दृष्टिकोन वापरावा. सतत आणि सर्वंकष मूल्यमापन. सतत आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण त्याला म्हणत असतो आपल्या मानसशास्त्रीय भाषेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे पूर्णच्या पूर्ण अंगाचं त्याचं काय करावं लागतं, आपल्याला मूल्यमापन करावं लागतं. त्याचे वर्तन वगैरे सर्व काही गोष्टीचं आपल्याला त्याला काय करावं लागते, मूल्यमापन. फक्त बौद्धिकच नाही तर विद्यार्थी वागतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, त्याच्यानंतर समाजात त्याचं काय योगदान आहे, हे सर्व गोष्टीचं आपल्याला मूल्यमापन करावं लागते. अध्यापन करताना शिक्षकाने कोणत्या सूत्राचा वापर करा तर पहिले लहानपणी जर तुम्ही अवघडाकडून सोप्याकडे गेले तर जमते का. पहिले अवघड उदाहरणं द्यायचे 10व्या वर्गाच्या पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्याला, जमते का, नाही जमत ना. मग पहिले सोप्याकडून नंतर अवघडाकडे आपल्याला न्यायचं आहे, समजलं. त्याच्यानंतर 95वा क्रमांकाचा प्रश्न बघा काय म्हटलं, अमूर्त संकल्पना शिकवताना शिक्षकाने कशाचा वापर करावा. तर बघा, शैक्षणिक साधनांचा किंवा चित्रांचा उपयोग करावा. बघा, अमूर्त संकल्पनासाठी काय शैक्षणिक साधन वापरावंच लागेल, जेणेकरून तुमचं जे अध्यापन आहे चांगल्या पद्धतीनं प्रभावी होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर ते लक्षात येणार आहे, जेणेकरून पठारावस्था लवकर निर्माण होत नाही, त्यांना इंटरेस्ट येते. ओके, चला, आणि लवकर समजते सुद्धा. समोरचा बघा 96वा प्रश्न काय म्हटलेला आहे, मानसशास्त्रात व्यक्तींच्या अंतर्मुख आणि बाहेरमुखी हा प्रकार कोणी पाडला तर कार्ल युंग यांनी पाडला. कोण पाडला, अंतर्मुखी प्रकार आणि बहिर्मुखी कोण पाडला तर कार्ल युंग यांनी पाडला. 97वा बघा, बुद्धिमत्तेचे तरल आणि घनीभूत असे दोन प्रकार कोणी मांडले. बघा, रेमंड कॅटले यांनी मांडलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न 98व्या क्रमांकाचा, अध्ययनाचा सराव
नियम काय सांगतो, अध्ययनाचा सरावाचा नियम काय सांगतो बघा. बघा, कोणत्याही गोष्टीचा वारंवार सराव केल्याने अध्ययन पक्के होते. बरोबर आहे. तुम्हाला प्रॅक्टिस, आता तुम्ही रिव्हिजन करायला लागले, याला जर तुम्ही वारंवार पाहिलं, जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल, हे पीडीएफ घेऊन टाका आणि बघा, ही पीडीएफ जास्तीत जास्त तुम्हाला एका तासात वाचणं होते. खूप झालं, प्रश्न सोडून खूप झालं, एका तासात वाचणं होते. एका तासात तुम्ही जर त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन जर केलं तर 100% सांगतो 30 पैकी 30 गुण मिळवता. मग वारंवार तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आणि हे नियम कोणी सांगितले तर थॉर्नडाईक याने सांगितलेले आहे. सज्जतेचा नियम, सरावाचा नियम, त्याच्यानंतर परिणामाचा नियम. पहिले सज्जता असायला पाहिजे, पण शिकण्यासाठी आहे की नाही, तयारी पाहिजे, मनाची तयारी पाहिजे शिकण्यासाठी. बघा, पूर्वानुमानाचा अभाव असलेल्या लहान मुलांमध्ये कोणत्या कल्पनेचे प्रमाण जास्त आहे, त्याला म्हणतो आपण अनियंत्रित किंवा अवास्तव कल्पना. अनियंत्रित किंवा अवास्तव कल्पना. बघा, त्याच्यानंतर 100वा प्रश्न काय आहे, अध्यापन ही अशी प्रक्रिया मानली जाते की, बघा कशी, तर द्विध्रुवीय आणि त्रिध्रुवीय अशी सामाजिक प्रक्रिया आहे अध्ययन. ओके, हे लक्षात ठेवायचं. असे 100 क्वेश्चन आज आपण पाहिलेले आहेत. बघा, यापूर्वी 170च्या जवळपास क्वेश्चन झालेले आहेत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. हे समोरचे प्रश्न आहेत आणि यापुढेही आणखी प्रश्न येणार आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमचे 30 पैकी 30 मार्क पक्के झाले पाहिजे. बघा मित्रांनो, पीडीएफ घ्या, खूप महत्त्वपूर्ण पीडीएफ असणार आहे. एक एक प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्येही पाहायला भेटतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.